मागच्या वेळेस मी प्रेझेंटेशन 4-5 CP म्हणजे कॉन्ट्रॅक्टर लोकांचं किंवा आर्किटेक्ट लोकांनी मला दाखवलेलं होतं. त्याच्यात आम्ही एक फायनल करतोय आणि आज पिंपरी चिंचवडला पण एक जागा आपण मिळवली 8 एकर 8.5 एकर. पिंपरी चिंचवडला 2018ला CP कार्यालय मंजूर झालं आणि आता तिथं नवीन कार्यालय बांधण्याची गरज आहे. म्हणून एक 200 कोटी रुपयाचं नवीन कार्यालय आपण ह्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये बांधतोय. ते 4 वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन, ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3, ऑप्शन 4 असे मी आज बघितले. त्याच्यात एकाने थोडंसं प्रेझेंटेशनच्या बाबतीमध्ये त्याचे काही त्रुटी राहिलेल्या होत्या, त्याला 8 दिवसाची मुदत दिली. आपल्याला चांगल्या इमारती करायच्या, तिथं येत असणाऱ्या नागरिकांना सगळ्या सुविधा व्यवस्थितपणे मिळाव्यात, पार्किंगची चांगली व्यवस्था त्या ठिकाणी व्हावी, ऑफिस मधला स्टाफ जो असतो CP पासून सगळ्या बाकीचा त्यांना बसण्याच्या करता ज्या काही मूलभूत गरजा असतील त्या त्या ठिकाणी मिळाव्यात. अशा पद्धतीनं ती एक मीटिंग होती. इतर पण बाबतीतल्या काही आपल्या पिंपरी चिंचवडला आपण अंडरग्राऊंड ड्रेनेज सगळीकडे नाही, पिंपरी चिंचवडचा परिसर खूप मोठ्या प्रमाणावर वाढतोय. म्हणून एका इंदूरचं काम ज्या कंपनीनं केलेलं आहे किंवा आणखीन काही चांगली कामं केलेल्या एका कंपनीला आपण त्याचा सर्वे करायला दिलेला आहे. तर ते जवळपास 1150 कोटी रुपयाचं काम पुढं आलेलं आहे. त्याच्यात जसं पुण्यामध्ये मागे जायकाच्या वतीनं आपण 1000 कोटीचा कार्यक्रम राबवलेला होता, त्याच धर्तीवर सेंट्रल गव्हर्नमेंटशी बोलून जायकासारखी किंवा वर्ल्ड बँकेसारखी अशी इन्स्टिट्यूट फायनान्शियली त्यांच्याशी बोलून ते काम आपल्याला मार्गी लावायचं आहे. कारण हे ड्रेनेज काही काही ठिकाणी डायरेक्ट ओढ्या नाल्यांच्याकडनं नदीला मिळतं आणि नदीचं पाणी खराब होतं. BOD पण तिथला नदीचा एकदम वाढतो, तो कमी व्हावा, मासे तिथं जगावेत, ते पाणी ती जलपर्णी येते ती जलपर्णी होऊ नये अशा पद्धतीनं आपण तो कार्यक्रम तिथं घ्यायचं ठरवलेलं आहे. त्याचं एक प्रेझेंटेशन शेखर सिंगांनी दिलं. आणि काही राजेंद्र भोसले शहराचे आयुक्त पुणे PMCचे ते आजारी होते, परंतु त्यांचे उपायुक्तांनी सहआयुक्तांनी येऊन त्यांचे काही प्रश्न होते. विशेषतः तुम्ही बघताय पुणे प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलंय आणि नव्या गाड्या आता मार्केटमध्ये आल्यात. जर ड्रेन चोकअप झाली तर ते सक करतं आणि चोकअप झालेली पाईपलाईन सगळी क्लिअर करून देतं. तर त्याच्याबद्दल पण एक चर्चा करायची होती, ती पण चर्चा आम्ही केलेली आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचं प्रेझेंटेशन सकाळपासून बघितलं. नंतर आज DPC आहे, DPCच्या बद्दल पण कलेक्टर आणि DPO आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या तिघांशी चर्चा करून साधारण काय आपले विषय त्या ठिकाणी असू शकतात, काय नाही, ब्रीफिंग माझी घ्यायची पद्धत आहे. कुठली मीटिंग असेल तर आधी ब्रीफिंग घ्यायचं, त्याच्याबद्दलचं ब्रीफिंग मी त्या ठिकाणी घेतलं. इथं आमचा अब्दुल शेख एक कार्यकर्ता आहे, त्यांनी एक ॲम्ब्युलन्स वगैरे लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं एक चांगली सुरुवात केलेली आहे, त्याचं एक उद्घाटन होतं. अशा कार्यक्रमाचं आता मी चाललोय अप्पा रेणुसैंच्या कार्यक्रमाला. तिथं गुरुजनांचा कार्यक्रम दरवर्षीच ते घेतात, तर तो कार्यक्रम मी करणार आहे. आपले आमदार बेनके साहेबांनी पवार साहेबांची भेट घेतली, काय म्हणजे भेट घेतली म्हणून काय झालं काल नाही, असू दे ना. आज आम्ही पण अनेक आमदार माझी पण भेट घेतात. तुम्ही काय करता पत्रकार मित्रांनो, तुम्हाला बातम्या नसतात, त्याच्यावर ह्यांनी भेट घेतली त्यांनी भेट घेतली, त्याच्याबद्दल तुम्ही बेनक्यांना विचारा ना की आपण का भेट घेतली. शहर अध्यक्ष मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. अशा भेट घेतली, काय बिघडलं. अजित गव्हाणेंनी पक्ष प्रवेश केलेला आहे, नगरसेवक, पण त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाईट वाटतं. मी मागे ह्याच्याबद्दलचं स्टेटमेंट केलेलं ना, निवडणुका जवळ आल्यानंतर काहींना उभं राहायचं असतं, काही जागा ही आता अमक्या पक्षाला सुटणार नाही, मग आपण इथं थांबायच्या ऐवजी दुसऱ्या पक्षात जावं. कारण आज भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीची युती आहे, समोर काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी आणि उभाटा शिवसेना अशी युती आहे. जिथं उभाटाला जागा जाईल तिथं राहिलेल्या 2 पक्षातला एखादा स्ट्रॉंग उमेदवार असेल किंवा स्ट्रॉंग बनण्यापेक्षा त्याला इच्छाच असेल की नाही आज यावेळेस आपल्याला काही झालं तर निवडणुकीला उभं राहायचं,
ही लोक इकडे तिकडे जाणार, काही इकडची तिकडे जातील, काही तिकडची इकडे जातील. ही सुरुवात आहे. अजून तर बरेच दिवस जायचे. अजून बऱ्याच काही काही गोष्टी झालेल्या आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतील. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काल वाघनख्याचा कार्यक्रम जो झाला त्याच्याबद्दल बसलो होतो. त्यावेळेस आमची देखील ह्या संदर्भातली चर्चा झाली. काही आमच्याकडे पण येऊ पाहताय. त्यांना असं वाटतं की बाबा आम्हाला आमदार व्हायचे, पण ही जागा आम्ही ज्या पक्षात आता काम करतोय तिथं सुटत नाही. अशा प्रकारे इकडं तिकडं नेहमीच, आज नाही, तुम्हाला 2019चा काळ आठवत असेल. 2019ला पण मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किंवा माजी मंत्री हे समोर भाजपमध्ये गेलेले होते. त्याच्यात आज 40 आमदार तरी तुम्हाला तिथं दिसतील जे पूर्वाश्रमीचे. असे इकडं तिकडे जातात. आता मागच्या वेळेस तुम्ही बघितलं, निलेश लंके हा वेगळ्या पक्षामध्ये होता, परंतु तिथं आम्हाला उमेदवार पाहिजे होता. मी निलेशला राष्ट्रवादीत घेतलं. तेच गोष्ट सुनील शेळके यांच्या बाबतीत केली. अशा घटना घडत असतात. आणि मी 2-3 वेळेला त्याला सांगितलं की बाबा ही जागा अमक्यालाच मिळेल असं नाही, अजून चर्चा चालू आहे. काही काही ठिकाणी सिटिंग जागा, एखादी सिटिंग जागा मी सोडली तर मला पण समोरची बाजू एखादी सिटिंग जागा सोडू शकते. पण तो म्हणला नाही दादा ते असं आहे, दादा तसं आहे, मला उभंच राहायचं. वास्तविक त्याला मी मागच्या वेळेस उभा करत होतो त्यावेळेस तो परदेशात निघून गेलेला होता. मग आम्हाला विलास लांडेंना उभं करावं लागलं. पण विलासराव म्हणले की दादा मी पक्षाचं चिन्ह घेत नाही, मी अपक्ष उभा राहतो. तो अपक्ष उभा राहिला. आणि ह्या घटना आता तुम्हाला भरपूर बातम्या मिळतील, परंतु त्या बातम्या तुमच्या बरोबरच ठेवा. मला माझ्या संदर्भातले प्रश्न विचारा, त्याची उत्तर द्यायला मी बांधील. विलास लांडेंची पण चर्चा होती की ते विलासला विचारा. दादा भारतीय जनता पक्षाच्या वेगवेगळ्या कुठल्या मिटिंगा होतात, काय त्यांचे RSS चे लोक बोलतायत, अजित दादांना सोबत घेतलं म्हणून नुकसान होतंय. हे जवळजवळ गेले महिन्यात. त्यावेळेस तो परदेशात निघून गेलेला होता. मग आम्हाला विलास लांडेंना उभं करावं लागलं. पण विलासराव म्हणले की दादा मी पक्षाचं चिन्ह घेत नाही, मी अपक्ष उभा राहतो. तो अपक्ष उभा राहिला. आणि ह्या घटना आता तुम्हाला भरपूर बातम्या मिळतील, परंतु त्या बातम्या तुमच्या बरोबरच ठेवा. मला माझ्या संदर्भातले प्रश्न विचारा, त्याची उत्तर द्यायला मी बांधील. विलास लांडेंची पण चर्चा होती की ते विलासला विचारा. दादा भारतीय जनता पक्षाच्या वेगवेगळ्या कुठल्या मिटिंगा होतात, काय त्यांचे RSS चे लोक बोलतायत, अजित दादांना सोबत घेतलं म्हणून नुकसान होतंय. हे जवळजवळ गेले महिना 1.5 महिना भाजपचे वरिष्ठ नेते त्याबद्दलचा विचार करतील. दादा तुमच्या पिंक जॅकेटची सध्या चर्चा आहे. सगळ्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा पिंक कलर. तुला काही त्रास होतोय? काय बदल? मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. तू जसा आज हिरवा शर्ट घालून आला, मी विचारलं का तू हिरवा का घातला? त्यांनी वेगवेगळे शर्ट घातलेले. मला काय घालायचं तो माझा अधिकार नाही का? मी माझ्या पैशाने घालतो ना, तुमच्या कोणाच्या पैशाने घालत नाही ना. आणि जे साधारण कॉमन मॅन घालतो तशाच पद्धतीने घालतो. असं काहीतरी वेगळं म्हणजे असं डार्क काहीतरी वेगळं केलेलं आहे, कुणी लोकच करत नाही असं काहीतरी केलेलं आहे, असं तर काही केलं नाही. माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटतं ते मी करत असतो. ब्रँडिंग, प्रमोशन ह्या सगळ्या गोष्टी असतात. मात्र त्याची मी तसलं तू मला किती वर्ष ओळखतो? 20 वर्ष. हा, मग 20 वर्षात तू बघितलं का? त्याच्या संदर्भात मला जे माझ्या सद्विवेक बुद्धीला जे योग्य वाटतं ते मी करत असतो. गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा जे काही हे कोण म्हणालो? अमोल बोलले, मग त्याला विचारा ना. त्यांनी बोललेलं मला काय, मी त्याच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर त्याला बांधिलंय. विधानसभेला तुम्ही तिसरी आघाडी करणार, भाजपमधून बाहेर पडणार, अशा बातम्या मी पण तुमच्यासारख्या ऐकलेल्या आहेत. माझी पण करमणूक होती. अशा काय होतं, तुमचं इतके चॅनल आहेत, त्यांना वेगवेगळ्या बातम्या द्याव्या लागतात. अशा प्रकारच्या बातम्या माझ्याही कानावर आल्यात. आमची पण करमणूक होते, आम्ही ऐकतो. या कानाचं ऐकतो, त्या कानाचं सोडून देतो. 9 वर्ष तुम्ही अर्थमंत्री आहात असं शरद पवार साहेब म्हणलेत, आणि 9 वर्षात कधी तुम्हाला लाटकी बहीण भाऊ आठवला नाही. आता इलेक्शनच्या तोंडावरच आठवतोय. आणि मी सातत्याने सांगतोय, जुनाबी जुमला म्हणून हे लोक तशा पद्धतीचा आरोप करणार. पाठीमागे देखील एक वेगवेगळ्या प्रकारचा अर्थसंकल्प सादर करत असताना तुम्हाला माहिती आहे की मागं कर्जमाफी देखील आम्ही दिलेली होती. ती चालली की नाही?
ज्या वेळेस त्या वेळेसची परिस्थिती बघून आम्हाला असं वाटलं की आपल्या देशामध्ये काही राज्यांच्या मध्ये काही चांगल्या योजना राबवल्या जातात आणि त्या तिथल्या महिलांना अधिक उपयुक्त ठरतात, म्हणून ती योजना आम्ही लाडकी बहीण योजना आणली. वीज माफीची योजना 2003ला पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असताना आणली होती, परंतु शिंदे साहेबांनी ती जाहीर केली आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर ती विड्रॉ करण्यात आली. हे माहिती का नाही? आता मी आपल्या मार्फत राज्याला सांगू इच्छितो की ज्या 5 महत्वाच्या योजना आणलेल्या आहेत, मग ती माझी लाडकी बहीण, थांब ना बाबा, त्यांचं घ्या मग माझ्याशी बोला. त्यामध्ये आपण महिलांना दर महिन्याला 1500 रुपये त्यांच्या डीबीटी म्हणजे अकाउंटला देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. आपण 3 गॅस सिलेंडर वर्षाला फ्री द्यायचा निर्णय घेतलेला आहे. फ्री म्हणजे सरकार त्याचे पैसे भरणार. काही मुली ज्या शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबमध्ये मोडत नाही, परंतु त्यांच्या आईवडील गरीब असताना त्यांना शिकता येत नव्हतं, पैसे नव्हते, म्हणून त्यांना मोफत शिक्षण आपण केलेलं आहे. याच्या आधी आम्ही 50% देत होतो, आता 100% आम्ही देतोय. 10 लाख विद्यार्थ्यांना ते 12वी झाल्यानंतर, ITI झाल्यानंतर, डिप्लोमा झाल्यानंतर, डिग्री झाल्यानंतर त्यांना स्टायपंड मिळालं पाहिजे, काही ना काही त्यांना अनुभव आला पाहिजे, म्हणून आम्ही ती एक योजना त्या मुलींच्या करता आणलेली आहे. वीज माफीची आणलेली आहे. अशा आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणलेल्या आहेत आणि ह्या योजना समाजाच्या गरीब वर्गाच्या भल्याकरता आणलेल्या आहेत, ह्या श्रीमंतांकरता आणलेल्या नाही. ह्या ज्यांचं 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे अशा भगिनींच्या करता आणलेल्या आहेत. त्यांचा म्हणजे ज्या प्रकारे भगिनींचा प्रतिसाद मिळतोय याचा अर्थ भगिनी वर्गाला पण ती योजना आवडलेली आहे. आता विरोधक कसं म्हणू शकतात ही योजना चांगली आणलेली आहे, ते त्याच्याबद्दल काही ना काही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करणार, कारण उद्याच्याला ते म्हणले ही योजना चांगली आहे तर त्यांनाही त्याचा फटका बसणार. मला एवढंच महाराष्ट्राला सांगायचं, मी काल साताऱ्यामध्ये पण बोलत असताना सांगितलं, समाजाचा बारकाईनं विचार करून महायुतीच्या सरकारने एकनाथराव खडसे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी मिळून ह्या योजना आणलेल्या आहेत. या योजना शेतकऱ्यांच्या, तरुणांच्या, तरुणींच्या, महिला वर्गाच्या, माता, भगिनी, मुली यांच्या सगळ्यांच्या फायद्याच्या आहेत आणि या योजना पुढं कायमच्या चालू राहाव्यात असं वाटत असेल तर महायुतीला त्यांनी सपोर्ट करावा. महायुती आली तर आम्ही त्या पुढे कंटिन्यू चालू करणार आहोत. महायुतीचे काही उमेदवार देखील विधानसभा निवडणूक लढवणार. महायुती, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 3 पक्षाच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवणार आहे. मुख्यमंत्री पदाचा म्हणून कोणी आम्ही त्याच्या संदर्भात आपण काही काळजी करू नका. या राज्याला मुख्यमंत्री दिला जाईल. मी तुम्हाला मगाशीच म्हणलं, ह्याच्याकरता मी तुमच्याशी बोलत नाही. काय असली फालतू बडबड करायला मी मोकळा नाही. मी कामाचा माणूस आहे. तुम्ही सगळेजण अंतरुणात असताना माझी 7ला मीटिंग चालू झाली होती. नाही, मी सांगतोय, तू तर बाकीचे सांगतोय. त्याच्यामुळं मला फक्त विकासाच्या बद्दल आणि गरिबीच्या बद्दल विचारा. गरिबी कमी करण्याच्या करता ह्या योजना आहेत आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचललेली आहेत. मला माझे विरोधक काय बोलले, त्यांनी काय स्वप्न दाखवलं आमचं काही मला त्याच्याबद्दल त्या गोष्टीला महत्त्वही द्यायचं नाही आणि त्यांना उत्तर देऊन माझा वेळ पण घालवायचा.